नमस्कार, आपल्या एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका किंवा TCS पॅटर्ननुसार ज्या होणाऱ्या एक्झाम आहेत त्या एक्झाममध्ये नवीन ग्रुप टायमर जो आलेला आहे, ओके, ग्रुप टायमर ही भानगड काय आहे हे आपण बघणार आहोत. नेमका पेपर कसा सोडवायचा आहे, काही सेक्शन्स आहेत. वाटलं मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. हे जे काही गोष्टी आहेत हायलाईट केलेल्या आहेत ते तुम्ही वाचून पण घेऊ शकता, पण मेन गोष्ट काय आहे ती पहिल्यांदा सांगतो. वाटलं तर नंतर आपण त्या गोष्टी बघूयात. ओके, बघा इकडे बघू शकता ग्रुप टायमर. आता हे जे नवी मुंबईसाठी आहे, नॉर्मली TCS पॅटर्ननुसार पण तुम्ही जो ग्रुप टायमर आहे तो बघू शकता. ह्या एक्झामसाठी म्हणजे एवढ्या ज्या पोस्ट आहेत, तर मी वाजलो सरकतं वाटलं तर ज्यांनी नवी मुंबईचा फॉर्म भरला असेल ह्या सर्व पदांसाठी हा जो पॅटर्न आहे किंवा ग्रुप टायमर आहे. बघा त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. आता बघा पेपरमध्ये नेमकं काय करायचं ते पण बघायचं. म्हणजे पॅटर्न तर तुम्ही बघितला असेल, टेलिग्राम चॅनलला आलाय, झालंय, पण पहिले तर भिवू नका की काही वेगळं नाहीये. ओके, वेळ आहे का, तर वेळ आहे, काहीच विषय नाही. कसं बघा तुम्हाला सांगतो. इकडे जर बघितलं मराठी, इंग्रजी, GS GK, रिझनिंग आणि टेक्निकल सब्जेक्ट, हे टेक्निकल सब्जेक्ट आहे म्हणजे त्या तांत्रिक पदं आहेत. उदाहरणासाठी आता नॉर्मल जी पदं असतात एनी डिग्रीवाले, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता 25-25 प्रश्न असतात. पुढे आहे, पुढे मी ते पण दाखवणार आहे. म्हणजे ज्या टेक्निकल आहे, पण याच्यामध्ये ग्रुप टायमिंग काय भानगड आहे, हे ग्रुप केलेत प्रश्नांचे. म्हणजे पहिले किती प्रश्न असायचे, पहिले 100च प्रश्न असायचे. 120 मिनिटं असायचे, बरोबर, म्हणजे 2 तास. आणि ते सलग दिलेले असायचे. 25चे सेट असायचे. कुठल्या सेटून कुठे एवढी मारता येते ती, जय बजरंगबली की निघाले आपले, काही प्रॉब्लेम नाही. तिथं काही रिस्ट्रिक्शन नव्हतं. देवाचं नाव घ्यायचं, कुठल्या देवाचं नाव घ्या, चाललंय, काही प्रॉब्लेम नाही, तसं होतं. पण इथे तसं नाहीये. इथे ग्रुप टायमिंग केलेली आहे. ग्रुप A, B, C, D. म्हणजे कसं आहे, तुमचे जे 120 मिनिटं आहेत किंवा आहेत, समजा 120 मिनिटं आहेत, 2 तास आहेत, त्याला डिवाइड केलं त्यांनी. कसं, 30 मिनिटं, 30 मिनिटं, 30 मिनिटं, 30 मिनिटं, म्हणजे हे 2 तास करून टाकले त्यांनी. अर्धा घंटा हे केलं. ओके, पहिले सोपं होतं का, तर हो सोपं होतं, वेळ पुरायचा, चालत होतं, काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता पण काहीच अवघड नाहीये. उलट मी म्हणेल, हे जे म्हणजे प्रेशर घेणारे विद्यार्थी आहेत, उगीच म्हणजे नवीन विद्यार्थी, त्यांना काहीतरी वेगळंच वाटतं आणि ते सांभाळून जातात. पण तुम्ही जर शांतपणे जर बघितली गोष्ट, तर याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. कसं काय, कारण की हे जे हौशे असतात ते इथंच घायल होतात की अभ्यास असं असते का, मग असं. पण जर तुम्ही नीट बघितलं, जर मी पुढे पण बोलणार आहे, पण हे टेक्निकल जे आहेत याच्याबद्दल पण बोलणार आहे की ग्रुप A मध्ये काय, इकडे बघा मराठीचे 3च प्रश्न आहेत, इंग्रजीचे किती आहेत, 2 प्रश्न आहेत, GS GK 2 प्रश्न आहेत, रिझनिंगचे 3 प्रश्न आहेत. आता इथे प्रश्न वाढतील जेव्हा 25-25-25-25 म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान असे 4च विषय असतात, तेव्हा तो पॅटर्न बदलतो. पण 30 मिनिटात मला सांगा, तुम्ही 3 गणित सोडू शकत नाहीत का रे? सरळ सुटतात, काहीच विषय नाही. 5-5 मिनिटं दिली आपण, खूपच आले तरी 15 मिनिटात होतात. तुम्ही म्हणताल 5 मिनिटं लागतच नाहीत, पण जरी आपण धरले की बा लयच गणित अवघड आहे, रिझनिंग अवघड आहे, तरी देखील आपण 5-5 मिनिटं धरले तर 15 मिनिटं केले तुमचे. उरलेल्या याच्यात 3 प्रश्न सोडायला मराठीचा वेळ लागतो. समास प्रयोग असेल तर वेळ लागतो, त्याला आत्ताच बनवा ना, डिसिजन फास्ट घेऊ शकतो आपण. ती गोष्ट लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. इंग्रजी असेल ते पण आपण कव्हर करू शकतो. आणि हे तांत्रिक प्रश्न आहेत बाकीचे, म्हणजे 5 मिनिटं गणितात लागत नसतात, फार 2 मिनिटं, फार 3 मिनिटं लागू शकतात. रिझनिंगचं असेल, कुठलंही असू दे, कितीही अवघड गणित असलं तरी. हो, ती गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ग्रुप A ला 30 मिनिटं आहेत, टेक्निकलचे 15 प्रश्न आहेत, होऊ शकतं, काहीच नाही. आपण 2-2, 3-3 मिनिटं, 2-2, 3-3 मिनिटं जरी गणिताला पकडले, 10 मिनिटात 3 गणितं. खूप अवघड आले तर काही ते छोटेच असतात, 1 मिनिटात होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे वेळ असं काहीच नाहीये की खूप अवघड आहे, काहीच नाहीये. फक्त आपण एक अटेन्शन पाहिजे, आपण अलर्ट पाहिजे, किती प्रश्न आहेत एक हे लक्षात पाहिजे की बाबा मराठीचे किती येत आहेत सेटमध्ये, हे ज्या पोस्टला आहेत ते एक लिहून पाहिजे, लिहिल्यानंतर त्याच्यावर थिंकिंग पाहिजे, तर त्या गोष्टी कामाला येतील. फक्त बघितलं मग असं होत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये वरच्या ज्या पोस्ट दाखवल्या याच्यामध्ये मराठीचे 3 6 हे 10 प्रश्न आलेले आहेत, याचे 10 प्रश्न आलेले आहेत, याचे 10 आहेत, 1 2 3 3 3 6 10 बरोबर, इतर 10च आहेत. ओके, हे झाले 1 2 3 आणि हे 4 40 आणि हे 60 असा पॅटर्न आहे. म्हणजे मेन फोकस तुमचा टेक्निकल वरती आहे आणि रिझनिंग वरती. ज्यांना अवघड जातं, बाकी सोपं जातं त्यांचा विषयच नाही. अवघड जातं त्यांना म्हणा काय अवघड नाहीये, तुम्ही थोडंसं फास्ट करू शकता, बघू शकता की हे किती वेळचं आहे, ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे हे डिवाइड जरी केले असलं तरी भ्यायचं काहीच कारण नाहीये. पण कधी तुम्हाला टाइम कन्झ्युमिंग कुठला असेल, तुमचा रिझनिंगच टाइम कन्झ्युमिंग असेल. बाकी GS ला काय माहिती असेल तर ठीक आहे, नाही तर
जय हिंद जय महाराष्ट्र. कळलं का? त्याच्यामुळे इथं उडी मारता येत नाही अशी इकडून तिकडे असं कुठे जाता येत नाही. इथे फिक्स टाइम आहे 30 मिनिटात एवढं, 30 मिनिटात एवढं, 30 मिनिटात एवढं, 30 मिनिटात एवढं. अलर्ट कुठं राहायचं आहे? जीएसला की बसलाय उगीच एखादा कलमच आठवण झालंय, एखादी गोष्ट वाचलेलीच नाही, उगीच विचार करायचा आहे नाही. चलो पुढे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. तर हे करायचं, वेळ वाचवायचा आपल्याला, पटपट पटपट घ्यायचं आहे आपल्याला, डिसिजन घेऊन टाकायचं आहे, तरच ते फायद्याचं आहे. अन्यथा ते महत्वाचं नाही. वेळ जाईल आपला, आपला वेळ जातो, मराठीत जात नाही. एखाद्या दोनच प्रश्न मराठीत अवघड असतो, तिथेच आपण स्टक होऊ शकतो. पण पुढे बघायचं आहे आपल्याला की पुढे आहे आपल्याला इंग्रजी आहे, गणित आहे. आता या 3 पैकी एखादा प्रश्न अवघड आहे मराठीत, तिथंच बसला की सर्व 10 पैकी ते असू शकतो. ओके, ती गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जर बघितलं अकाउंटंट क्लर्क आहे. ओके, याला टेक्निकल सब्जेक्ट आहे, त्याच पॅटर्ननुसार आहे हे. 4 आणि 4 8 4 ते 12. इथे थोडंसं वेगळं आहे, 15 प्रश्नवाले आहे इथे. ओके, इथे बघा 4 4 2 8 4 ते 12 3 15 आहेत, 15 आहेत. ओके, इथं पण 15 आहेत आणि इथे 40 आहेत. ओके, हा पॅटर्न आहे बघा, 60चा वरी आणि 40चा खाली. हा या अकाउंटंट या पदासाठी आहे. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानुसार मग तुम्ही इथं प्लॅनिंग करायची. इथे रिजनिंगचे 4 प्रश्न झाले, याचे पण 3 प्रश्न 4 प्रश्न. इथं टेक्निकल सब्जेक्टचे कमी प्रश्न झाले, त्या पद्धतीने तुम्ही जायचं आहे. पुढे मी 25-25च्या पॅटर्न बद्दल बोलतो आता बघा. ओके, इथं पण सेमच आहे, 3 आणि 3 6 आणि हे 10 10 10 आणि खाली 15 15 असं आहे. पुढे बोलू आपण त्याच्याबद्दल. 25-25चा पॅटर्न महत्वाचा आहे थोडासा बघा. ओके, हा 15चा पॅटर्न आहे, टेक्निकल सब्जेक्ट आहे याच्यात. ओके, हा महत्वाचा आहे. ओके, हा महत्वाचा, अत्यंत महत्वाचा. क्लर्क टायपिस्ट किंवा एनी डिग्रीच्या पदाला जास्त असतं सहसा. बघा, ही पोस्ट आहे, पण आपल्यासाठी हे महत्वाचं आहे. मराठी, इंग्रजी, जीएस, जीके आणि रिजनिंग. इथे जर बघितलं मराठीचे 7, इथे थोडंसं होऊ शकतं, पण इथे तुमचा टाइम कोण कंझ्युम करेल? 2च गोष्टी करतील. एक रिजनिंग मधले एखादे 2 प्रश्न, आणि मेन महत्वाची गोष्ट आहे इथे 1 ते 2 प्रश्न. एखाद्या 6ला 6 अवघड येऊ शकतात, एखाद्याला 6 वेळेस 6 सोपे येऊ शकतात. म्हणजे 25 पैकी कंपॅरिझन करायचं आहे आपल्याला. 25 पैकी इथे जर बघितलं, इथे 3-4 जे अवघड असतील ते असू शकतात, एखाद्या वेळेस 4 अवघड असू शकतात सलग. त्याच्यातला एखादाच बरोबर येईल आपल्याला 6 पैकी. पण तुमचं मराठी लवकर होईल, इंग्लिशमध्ये पण होईल. काही शब्द व्होकॅब्युलरी, एखादा शब्द वगैरे ते आपल्याला अवघड जाऊ शकतो जर अभ्यास केला असेल तर. त्याच्यामुळं अवघड कुठे जाऊ शकतो? सिनोनिम अँटोनिम एखादा खूपच अवघड टाकलाय, काहीच कळत नाहीये, आणि एखादा कॉमन एरर एखादा फक्त भरपूर सोपे असतात, ते आपल्याला अलर्टनेसवरती राहायचं आहे, तर त्याचा फायदा होतो. ओके, आणि त्याच्यानंतर बाकी इथे रिजनिंग. तुम्हाला रिजनिंगमध्ये पण एखादा 2च प्रश्न, थोडा तुम्ही जर प्रॅक्टिस केली नसेल, एखादी पझल आली असेल, बसतच नसेल, तर नीट आपण शांत डोक्याने राहायचंय, गडबड करायची नाही. ज्या एक्झामसाठी, म्हणजे हे नॉर्मल सर्वांसाठीच असतं, तर हा पॅटर्न लिहून ठेवा की मराठीचे 7 प्रश्न आहेत, लिहून टाका एका चिठ्ठीवरती. पहिल्या ग्रुपमध्ये मराठीचे 7 आहेत, इंग्लिशचे 6 आहेत, जीएस जीकेचे 6 आहेत, रिजनिंगचे 6 आहेत. हे लिहून ठेवणं गरजेचं आहे, याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. जेव्हा परीक्षेत आल्यानंतर मग 30 मिनिटात किती प्रश्न आहेत रे, मग मराठीचे किती आहेत, हे लिहून ठेवा चिठ्ठीवरती. तुम्हाला पाठ झाला पाहिजे, लगेच क्लिक झालं पाहिजे, तरच आहे. बाकी सेम पॅटर्न आहे इकडे, की म्हणजे 30 मिनिटात 25 प्रश्न, काहीच अवघड नाहीये. अवघड कुठे जात आहे आपल्याला ते अपेक्षित आहे. आपले कुठले टॉपिक आहेत? आपल्याला प्रयोग समास असेल किंवा इंग्लिशमध्ये काही टॉपिक असतील, व्होकॅब्युलरी वगैरे रिव्हिजन नाही झालं, किंवा अजून काही टॉपिक असतील डायरेक्ट इनडायरेक्ट, जे आपल्याला अवघड जातात, त्याची रिव्हिजन वाढवणं गरजेचं आहे. तर हे चिल्लर आहे खरंच. पण जर आपण अडकलो किंवा ट्रॅपमध्ये अडकलो, की इथं थिंकिंग करत बसलो, याच्यातले तुम्ही 4 प्रश्न सोडवले, 2 खूप अवघड आले, तिथंच विचार करत बसले, घेतले तिथं 2-3 मिनिटं, अलर्टनेस खूप गरजेचं आहे. पहिले असं झोपत बी पेपर सोडवला ना, असं एक आहे 2 तास होते आरामशीर विद्यार्थी, असं 1 तास 15 मिनिटात पेपर सोडवायचे, काही तर झोपी जायचे. आता झोपायलाच वेळ मिळणार नाही. झोपले तर मग दुसरी सुरू होईल. हे जरी तुम्ही हे 10 मिनिटात जरी सोडवलं आणि झोपले, तर इकडे होऊन जाईल. तलाठीच्या पेपरला वगैरे, मधल्या पेपरला भरपूर विद्यार्थी झोपी गेले. 2 तास कोण वेळ आहे, खनखन सोडवले, झोपी गेले. आता तसं जमणार नाही, झोपायला जमणार नाही. ही गोष्ट तुम्हाला अलर्ट राहावं लागेल. जसं कंबाईनचा राज्यसेवेचा पेपर सोडवतो, अलर्ट राहावं लागतं. कंबाईनच्या पेपरला तर कधी खाली पेपर हातात आलाय, कधी मुंडी वरी केली, म्हणजे असं खाली मुंडी जेव्हा घातली पेपर हातात आल्यावर आणि टोल वाजल्यावर वरी बघितलं की झाला 1 तास. आयुष्यात 1 तास म्हणजे असं 1 सेकंद 1 मिनिट असल्यासारखंच वाटायचं. इथे पण त्याच प्रमाणात ते आलेलं आहे. स्पीड वगैरेची काहीच गरज नाही, फक्त अलर्ट गरजेचं आहे. काय सोडायचंय, काय करायचंय, डिसिजन पटकन घ्यायचं आहे, ही महत्वाचं आहे. एकदम काहीच प्रॉब्लेम नाही. स्पीड अशी वाढवायचीच नाही की पटपट सोडायचं, काहीच गरज नाही. नॉर्मल जे येत आहे ते आपण पटकन सोडायचं. आपले कुठले टॉपिक वीक आहेत, कुठे आपण वेळ देऊ शकतो, काय नाही, हे डिसिजन आलं पाहिजे बस. बाकी असं प्रॅक्टिसची खूप गरज आहे, त्या पद्धतीची तेवढी गरज पडणार नाही. आपल्याला माहित पाहिजे
की मी कुठल्या टॉपिकवरती वीक आहे, त्या टॉपिकवरती प्रश्न आलाय, नेमके किती प्रश्न येऊ शकतात, मला किती वेळ लागतो रिझनिंग सोडवायला, रिझनिंगचे 7 प्रश्न 6 प्रश्न कुठलेही घ्या रँडमली सोडवा, वेळ लावा, त्याला किती वेळाच करू शकता तुम्ही. बाकी GSGK चे पण डिसिजन घेऊ शकतो का मी पटकन 6 प्रश्नांबाबत ते बघा. बाकी अडकणार कुठेच नाहीत तुम्ही. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. चला पुढे बघूयात काय असेल तर. त्याच पद्धतीने आहे पुढे काही पदांबाबत दिलेलं आहे. हा, हे आपल्या गार्डन सुपरिटेंडंट, उद्यान अधीक्षक आणि उद्यान सहाय्यक बाबत आहे. याचं जर बघितलं इथे सेम पॅटर्न आहे 15-15. ओके, 60 इथे 10 10 10 10. ओके, इथे टेक्निकलचे प्रश्न आहेत, तिथे टेक्निकलला वेळ देणं अपेक्षित आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे मराठीचे 3 प्रश्न आहेत, 2 इथं आहेत, 2 इथं आहेत, याचे GSचे, रिझनिंगचे 3 आणि बाकी 15 प्रश्न आहेत. रिझनिंग थोडंसं तुम्हाला होऊ शकतं आणि डिसिजन घ्यायला इथं थोडंसं वाटू शकतं. एखाद्या दोन्ही अवघड आले आहेतच, किती 10 आहेत. ओके, हे 2 अवघड गेल्यानंतर तुम्ही कोमात पण जाऊ शकता की अबे GSच्यातले अवघड होतं, अबे असं होतं, अबे तसं होतं. स्वतःला जज करणं गरजेचं. पहिले कसं होतं, मराठी सोडवले, सगळे मराठीच होते, सगळे सोडवले मराठीचे, 5-10 मिनिटं वेळ पण होता, मोजले, याच्यातले 3 येईन झालेत, उगाच चेक केले, लिहिले बाबा 3 येईनात, इंग्लिश सोडवले, याच्यातले 5 येत नाहीत, लिहिले 5 येत नाहीत, रिझनिंग सोडवले, त्याच्यात 1 येत नाही, मोजले. इथं असलं मोजायचं काम करायचंच नाही, इथे टेन्शन येणार आहे तुम्हाला. जर तुम्ही या ग्रुप ए मध्ये तुम्ही मोजले, तुम्हाला कळलं बाबा 25 पैकी 15 येईल, 10 येत नाही, तुम्ही तिथंच घाळ होणार. पण असं होणार की पुढे सोपे सोपे असणार, एखाद्या इथं अवघड असणार, परत एकदा काही प्रश्न असं असणार. म्हणून हे तुम्हाला एक मेंटली टेन्शन देण्यासाठी एक तुम्हाला ट्रॅप टाकलाय की तुम्ही सरळ नाही जायचं, पळायचं पळायचं थांबायचं, पळायचं पळायचं थांबायचं, पळायचं पळायचं थांबायचं, पळायचं पळायचं थांबायचं. हे 4 वेळा थांबा टाकलाय, पळायचं थांबायचं, पळायचं थांबायचं, पळायचं थांबायचं, इथं शेवटचं थांबायचं. सलग पळ म्हणल्यानंतर 5 किलोमीटर सरळ पळ घ्या, 100 मीटर सरळ पळ, जोरात एकदम स्पीडमध्ये. पण इथे तसं नाहीये, पळ की थांब, पळ की थांब, पळ की थांब, अशी भानगड आहे. हे ट्रॅप आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ही संधी म्हणून बघा, एक क्युरिओसिटी म्हणून बघा. जर तुम्ही याला निगेटिव्ह घेतलं तर तुमचा कार्यक्रम निगेटिव्हच कार्यक्रम राहणार, तुम्ही जर पॉझिटिव्ह घेतलं तर याचा पॉझिटिव्ह कार्यक्रम होणार आहे. ही अत्यंत महत्वाची आहे. सगळा गेम माइंड गेम आहे इथं. तुम्ही जर भिले खतम बात. जर तुम्ही डेअरिंग न म्हणले अबे काहीच नाही, चिल्लर आहे, करून टाकू, काय याच्यात काय ग्रुप टायमिंग दिला, एरी आपल्याला आहेच नाही वेळ, काय आहे ज्याचा ते त्यांनी सांगितलं गुलाबजाम एवढ्या वेळ खाल्ले पाहिजे, जेवायचं ताटाचं एक प्रकारचं, पण त्याच्यात त्यांनी सांगितलंय 2 मिनिटात गुलाबजाम खायचे, 5 मिनिटात भात खायचा, अमुक एवढ्या वेळेत खायचं, तेवढ्या वेळेत खायचं. पहिले काय असं 1 तासात जेवण करा, हा काही पण गुलाबजाम खाय, आधी भात खाय, उलटं पुलटं वरण काय, वरण पी, काही पण कर. असं इथं तसं नाही, फिक्स शेड्यूल दिलेलं आहे त्यांनी. पण ते एवढं डायजेस्ट होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाही. जो भिला जेवणाच्या अभि कसं होईल, मी गुलाबजाम खाऊ शकेल का नाही, माझा भात राहिला एवढ्या वेळात होईल का नाही, तो मेला. जो भिला तो संपला, ही महत्वाची गोष्ट आहे. चला शेवटचे 2 मिनिटं जे काही इन्स्ट्रक्शन्स वगैरे होते ते एकदा रीड करून घेऊयात. ते काही एवढे महत्वाचे नाही आहेत, म्हणजे तुम्ही वाचून घेऊ शकता, व्हिडिओ सांगण्यास एवढे महत्वाचे नाही आहेत, पण तरी आपण घेऊयात थोडंसं 2 मिनिटं, काय हरकत नाही. नवी मुंबई महानगरपालिकेने संगणकीकृत प्लॅटफॉर्मवरील घेतल्या जाणाऱ्या सर्व MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य वेळेनुसार, इथं बघा यांनी काय सांगितलं, अनिवार्य वेळेनुसार म्हणजे फिक्स टाइम दिलाय, विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे ग्रुप सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. परीक्षा प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या धोक्यांचा विचार करून परीक्षेची सुरक्षा मस्त पण करून सांगायलंय. सांग बे पटकन, आरामशीर, कानात हे न्यायलंय, हेडफोन न्यायलंय, इथं ब्लूटूथ न्यायलंय, मोबाईल न्यायलंय, कुठं ठेवायलंय, हे करायलंय. स्कॅम करणाऱ्यांसाठी हे आणलेलं आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे आपण वाचतच नाही, शिवाय देतो आपण, पण ह्याचा फायदा पण आहे. तू सांग त्याला मग 30 मिनिटात त्याचं इकडं फोनवर होऊ शकत नाही. मी नेहमी म्हणतो की सरळ सेवेच्या ज्या काही परीक्षा तलाठी वगैरे होतात त्या MPSCला द्या, आणि MPSCला दिल्यानंतर कंबाईन सारखा पेपर घ्या, एका तास वेळ द्या, 100 प्रश्न द्या. याला फोन करून बाहेर सांगताच आलं नाही पाहिजे, काहीच नाही. याला खाली मुंडी घातली की वरी काढली, म्हणजे खाली पेपर आला, खाली मुंडी घातली वरी काढला तेव्हा लगेच 1 तास झाला रे, असं कंबाईनमध्ये होतं. तू कुठून ब्लूटूथ लावतो कानाला, तू कुठं बाहेर प्रश्न सांगतो, काहीच होऊ शकत नाही. तू सांगून पण बाहेर उत्तर येणार नाही. ओके, आन्सर की आले तरी पोरं परेशान असतात की याचं उत्तर काय आहे. अशा पद्धतीने त्या MPSCच्या पेपरचं महत्व आहे की 1 तास द्या, 60 मिनिटं द्या, 100 प्रश्न द्या, कंबाईनचा पेपर घ्या, ख्यातलाठी असेल की इतर सरळ सेवेच्या परीक्षा कर कॉपी, काय करायची ते काहीच होणार नाही. सेंटर मॅनेज झाला असेल किंवा पेपर मॅनेज झाला असेल, आधी भेटला तरच काहीतरी होऊ शकेल, नाहीतर काहीच होऊ शकत नाही. पेपर जरी फोटो काढून जरी बाहेर पाठवला तर तुला उत्तरच येणार नाही. किती सोडवशील तू, सोडून 30-40 सोडवशील, तेवढ्यावरती मेरिटच लागत नाही. ही महत्वाचं आहे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्या पद्धतीने आहे. पावित्र्य वाढवायचं यांना परीक्षेचं. जे घोटाळे आलेत ना की हे घुसलं, ते झालं, इथं घडला, आता प्रूफ देऊन विद्यार्थी देखील कारवाई होत नाही, परीक्षा रद्द होत नाही, डबल घेत नाहीत.
जाऊ द्या, ते आता 1 जानेवारी 2026 पासून MPSC कडे जाणार आहे, त्याच्यामुळे काहीच विषय नाही. ओके, त्याच्यामुळे हा उपाय लागू केलेला आहे. क्लिअर, ते ABCD सेट वगैरे करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. बाकी हे मी ऑलरेडी सांगितलंय, ते तुम्ही परत एकदा रीड करून घ्या, आपण मराठीतलं वाचून घेऊ. ओके, पुढे या परीक्षांमधील प्रश्नपत्रिका अनेक वेळापत्रिका गटांमध्ये विभागल्या जातील. म्हणजे मी ऑलरेडी सांगितले, ग्रुप केलेत अ ब क ड. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये जर प्रश्नपत्रिकेचे 4 वेळापत्रकामधील विभाग अ ब क ड असतील तर प्रत्येक विभागासाठी 25 प्रश्न असतील. म्हणजे 100 प्रश्नाचा विभाग 4 डिव्हिजनमध्ये केलाय, 25-25 वाटून दिलेत, त्याला 30-30 मिनिटं दिलेत. तेच सांगितलं त्यांनी. उमेदवारांना मागील विभागामध्ये दिलेला वेळ पूर्ण होईपर्यंत पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध असेल. म्हणजे सर हे सोडवतोय, त्याला 25 प्रश्न आहेत, 30 मिनिटं, हे संपल्याशिवाय तुला इथं जाता येत नाही. पटपट सोडवतो असं नाही. 30 मिनिटं, 5 मिनिटं झाला आराम कर, झोपू नको, असं बघत राहा किती मिनिटं राहिलेत, असं शांत बस, पण झोपायचं नाही. ही महत्वाची गोष्ट आहे. पुढे जाण्यास प्रतिबंध आहे. म्हणजे 30 मिनिटं संपल्याशिवाय तुला पुढचे प्रश्न सोडवताच येणार नाहीत. भले तुझं 10 मिनिटात हो, 5 मिनिटात हो का न हो, काहीच नाही, उघडणारच नाही पुढचा दरवाजा. या व्यतिरिक्त उमेदवारांना दिलेल्या वेळेनंतर प्रश्नांची पुनरावलोकन करण्याची किंवा त्यामध्ये उत्तरामध्ये बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाहीये. ग्रुप ए आहे, 25 प्रश्न आहेत, 30 मिनिटं आहेत, संपले, खतमबात, संपला विषय, पुढे जायचं, मागे जाता येणार नाही आता. त्याच्यामुळे नीट उत्तरं टिक करायची, ही महत्वाची गोष्ट आहे. मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील. तू झोपला जरी परीक्षेमध्ये आणि जरी तिकडे सुरू झालं, तू म्हणला की पहिले ग्रुप एचा आहे, माझं 5 मिनिटं झालेत, 20 मिनिटं झोपतो, मग मी क्लिक केल्याशिवाय ते सुरूच होणार नाही, ते आपोआप सुरू होईल, तुझी झोप सुरूच राहील तशीच. त्याच्यामुळे परीक्षा झोपायचं नाही. भरपूर विद्यार्थी झोपले होते, भरपूर जेव्हा रॅन्डम पॅटर्न होता की 2 तास 100 प्रश्न, भरपूर विद्यार्थी 1 तास 15 मिनिटातच पेपर सॉल्व्ह करायचे, नंतर झोपी जायचे, बघू म्हणायचे, नंतर काही प्रश्न राहिले असतील तर अवघड प्रश्न थोडंसं आठवतो म्हणे, झोपतो जरासं 10 मिनिटं, अशा पद्धतीने आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये जर बघितलं, कॅन्डिडेट आर गिव्हन ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट फॉर रिव्ह्यू. म्हणजे कॅन्डिडेट आर गिव्हन म्हणजे कॅन्डिडेटला एक ऑप्शन दिलाय. कुठला ऑप्शन दिलाय? एनी क्वेश्चन, कुठल्याही प्रश्नाला त्या सेक्शनमध्ये, समजा तुम्ही सेक्शन ए सोडवताय, 25 प्रश्न आहेत, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता वगैरे वगैरे आहे, 30 मिनिटं आहे, तुम्ही 1 ते 5 सोडवले, पण 6वा तुम्हाला सोडवायचा नाही, 7वा सोडवायचा नाही, 8वा सोडवला, 9वा वगैरे वगैरे सोडत आहेत, थोडे मधले सोडून द्यायचे तुम्हाला, नंतर 11वा 12वा सोडवलं नाही, परत पुढे गेले, असे तुम्ही 25 प्रश्नापर्यंत गेले, समजा हे 4 प्रश्न राहिले समजा तुमचे, तुम्ही काय करायचं आहे, कॅन्डिडेट आर गिव्हन टू ऑप्शन, तुम्हाला एक ऑप्शन दिलाय टू मार्क एनी क्वेश्चन, कुठलाही प्रश्न त्या सेक्शनमधला, असा नाही की कुठला पण 100 पैकी, त्या गिव्हन टाईममधला एका सेक्शनबद्दल बोलतो, इथे याच्याबद्दल बोलतोय, मग हे संपलं याच्याबद्दल आहे, हे संपलं की याच्याबद्दल, हे संपलं की याच्याबद्दल, मग इथं तुम्हाला वेळ मिळालाय, मग इकडचे जे मार्क केलेत याचा काही संबंध नाही, संपलाय तिकडं, याच्याबद्दल बोलतोय मी, आय एम टॉकिंग अबाउट दिस. त्याच्यामुळे काहीला गैरसमज होईल की इथं मी मार्क करून ठेवतो, मग इथं जातो, मग ह्याची इकडे सोडवतं, असं जमणार नाही रे बापा. इथल्या इथं जे पाप केलं इथंच फेडायचंय, असा काम आहे ते. ओके, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. चला, कळलं? कॅन्डिडेट आर गिव्हन टू ऑप्शन टू मार्क एनी क्वेश्चन वेदर अटेम्प्टेड ऑर नॉट. तुम्ही अटेम्प्ट केला असेल किंवा नसेल, बदलण्याचे काही प्रमाण आहे ते बघू शकता. आर रिव्ह्यू, फॉर रिव्ह्यू, दिस मीन्स, म्हणजे याचा अर्थ काय, रिव्ह्यू करायचंय म्हणजे काय करायचंय, दिस मीन्स दॅट कॅन्डिडेट कॅन गो थ्रू दीज मार्क क्वेश्चन इन सेक्शन, इथे महत्वाचं, इन सेक्शन अगेन, त्या सेक्शनमध्ये तिथल्या तिथंच तुम्ही फिरू शकता, अगेन बिफोर द अलॉटेड टाइम. तुम्ही म्हणले सर टाइम संपला होता, पुढचे 5 मिनिटं उसने दे, भेटत नाही, काय कर मुरे काय जोडले की द्यायला नाही, 30 मिनिटं आहेत तर 30च मिनिटं आहेत, पण उरले तुम्ही 5 मिनिटात सोडवलंय किंवा 10 मिनिटात सोडवलं, तुम्ही पुढे गेले, सोडत पुढे गेले, संपून टाकलं, पण 4 प्रश्न तुमचे रिव्ह्यू राहिले, तुम्ही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. ओके, अलॉटेड टाइम की सेक्शन एंड होईपर्यंत, हे सेक्शन पेपर नाही, हे सेक्शन्स आहेत, हे इथल्या इथंच 30 मिनिटातच 25 सोडायचे आहेत, पण 1 2 3 4 सोडवले, 6 7 नाही सोडवले, 11 12 नाही सोडवले, सगळे 25 पर्यंत आलो, पाठीमागे परत जाता येईल का, जाता येईल, अशा पद्धतीने जाता येईल. इट इज इम्पॉर्टंट नोट दॅट क्वेश्चन मार्क फॉर रिव्ह्यू विल बी इव्हॅल्युएटेड. ओके, ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता एकदा मराठीत वाचून घेऊ, संपला विषय बाकी. ओके, खतम. इंग्लिशमध्ये सांगितलंय, मराठीत सांगतो तुम्हाला. चलो, उमेदवारांना कोणताही प्रयत्न केला असो वा न असो, पुनर्लोकनासाठी चिन्हांकित करण्याचा पर्याय आहे. म्हणजे काय म्हणते याला, पुनर्विलोकन, म्हणजे रिव्ह्यू सिस्टीम आहे का, दोन्ही रिव्ह्यू सिस्टीम, सॉरी DRS, डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम,
त्या पद्धतीनं ही आहे, त्या पद्धतीने करण्याचा पर्याय दिला जातो. याचा अर्थ असा की उमेदवार त्या विभागासाठी, ए विभाग हे जे आहेत ना ABCD, त्या विभागासाठी दिलेला वेळ संपण्यापूर्वी पुन्हा एकदा एका विभागात त्या चिन्हांकित प्रश्न पाहू शकतो. हे लक्षात ठेवावे, हे महत्वाचे आहे. पुनर्विलोकनासाठी चिन्हांकित केलेल्या प्रश्नांचे मूल्यमापन केले जाईल. ते सांगितलं ना इंग्लिशमध्ये, लिहिलं नाही की 1 ते 25 पर्यंत सोडवले, पण मधले 4 प्रश्न सोडून दिले, ते नंतर सोडू म्हणलं, त्याला रिव्ह्यू केलं, स्टार केलं, काय असेल ते असेल केलं, झालं. त्या पद्धतीनं ते आहे. ओके, चला पुढचं बघूयात आपण. तुम्ही थोडंसं म्हणजे जे काही आपण टॉपिक करतो ते टॉपिक मात्र नीट करणं अपेक्षित आहे. शेवटच्या 1 मिनिटात आपण व्हिडिओ थांबू. तुम्ही जे मराठीचे टॉपिक वाचताय त्याची लिस्ट पहिल्यांदा काढून घ्या की तुम्ही आजपर्यंत किती टॉपिक अभ्यासलेत. ओके, प्रयोग असेल, समास असेल, इथंच चुकतात बरेच जण. प्रयोग समासमध्ये कळतच नाही. ओके, हे तुम्हाला सांगतोय की इंग्लिशमध्ये काही टॉपिक असतात, रिझनिंगमध्ये काही टॉपिक असतात. नंबर सिरीज असेल, आठवतच नाही, याला पाडा आठवत नाही, काही नाही. वेळ आहे आपल्याकडे, गुणाकार करून बघा, करा. त्या शीट संपलेली असते एखाद्या सगळी भरून टाकते, मागतच नाही. संपत आली थोडी, एवढी राहिली पाठीमागून, म्हणजे पहिलं 5 पेज संपले, दुसरं अर्ध झालाय, लगेच हातवरी करायचा, शीट आण पटकन. ती आणत नाही लवकर 5 मिनिटं, तिथं टेन्शन येतं आपल्याला, इथे वेळ नाही आपल्याला. ही महत्वाची गोष्ट आहे. शीट पण ती रफ शीट असते, ती देखील आपण लवकर मागणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. आता बरेच जणांना असं टेन्शन येतं की मग माझी मेन एक्झाम आहे काय, त्याच्यामुळे एखादा फॉर्म तुम्ही जे मेन असेल तर सहज एखादा फॉर्म, जागा जरी कमी असल्या तर देखील फॉर्म भरणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्हाला त्या एक्झामची सवय असणं अपेक्षित आहे, ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे रँडमली एखादा फॉर्म, जागा जरी कमी असल्या तरी अनुभवासाठी भरणं अपेक्षित आहे. आता हा अनुभव सोपा नाही, फॉर्मच 900-1000 रुपये, जायला 1000 रुपये, हे कुठेही सेंटर द्यायलेत, पण काही हरकत नाही. तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर नक्की TCS पॅटर्ननुसार किंवा IBPS पॅटर्ननुसार एखादी तरी परीक्षा ह्या पॅटर्ननुसार नवीन जे ABCD ग्रुपिंग टायमिंग आहे त्यानुसार तुम्ही नक्की फॉर्म भरा, एखादी परीक्षा द्या. म्हणजे तुमची जी मुख्य, जी मेन परीक्षा आहे, जी तुम्ही टार्गेट केलेली आहे, अभ्यास करून गेलेली आहे, तिथं मात्र तुम्हाला पॅनिकनेस होणार नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जे काही प्रश्न असतील ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. काही प्रश्न असेल, काही बोलायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा 94 21 44 24 36 या व्हॉट्सअप क्रमांकावरती व्हॉट्सअपला मेसेज करा. कॉलिंगचा टाइम घ्या आणि बोला. भेटूयात अशा जबरदस्त लेक्चरसह पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.